नमस्कार. आज आपण एका खूपच मूलभूत आणि तितक्याच इंटरेस्टिंग प्रश्नाचा शोध घेणार आहोत. आपण सगळेच स्वतःला मी म्हणतो, नाही का? पण ही मी असल्याची भावना, हे स्वत्व, हे नक्की येतं कुठून? चला, आज याच रहस्याचा उलगडा करूया. खरंच कधी विचार केलाय का, ही जी मीपणाची भावना आहे ती आपल्या आतून म्हणजे जन्मापासूनच आपल्यासोबत असते, की ती बाहेरच्या जगामुळे म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे तयार होते? हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये. चला याच्या मुळाशी जाऊया. तर गोष्ट आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीची. जॉर्ज हर्बर्ट मीड नावाच्या विचारवंतांसमोर हेच एक मोठं कोडं होतं. त्या काळात या प्रश्नाची दोन प्रमुख उत्तरं होती, पण दोन्ही कुठेतरी अपुरी वाटत होती. एका बाजूला होता वर्तनवादाचा विचार. त्यांचं म्हणणं होतं की आपलं स्व म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त आपल्या दिसणाऱ्या कृती, आपलं वागणं. आणि दुसऱ्या बाजूला होता आत्मनिरीक्षणवाद, जे म्हणायचे की खरं स्व आपल्या आत असतं, आपले खासगी विचार, आपल्या भावना. पण खरं उत्तर या दोन्हीच्या पलीकडे कुठेतरी लपलेलं होतं. आणि मग याच वैचारिक गोंधळात एंट्री होते जॉर्ज हर्बर्ट मीड यांची. त्यांनी एक तिसरा, पूर्णपणे वेगळा आणि म्हणायला हरकत नाही एक क्रांतिकारक मार्ग दाखवला, ज्याने हे सगळं कोडं सोडवण्यास मदत झाली. चला तर मग बघूया मीडचं हे उत्तर इतकं क्रांतिकारक का होतं. त्यांनी आपला अख्खा सिद्धांत नेमक्या कोणत्या पायावर रचला ते समजून घेऊया. मीडच्या मते या सगळ्याची सुरुवात होते एका अगदी साध्या गोष्टीपासून, ती म्हणजे हावभाव. हावभाव म्हणजे कोणतीही सामाजिक कृती जी आपल्या संवादाची अगदी पहिली पायरी असते. पण खरी जादू तेव्हा होते जेव्हा एखाद्या हावभावाला त्या संवादात सामील असलेल्या प्रत्येकासाठी एकच समान अर्थ मिळतो. तेव्हा ते बनतं एक महत्त्वपूर्ण प्रतीक. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण कोणतं असेल तर अर्थातच आपली भाषा. आता एका मीडची सगळ्यात क्रांतिकारक कल्पना. त्यांच्या मते मन ही काही आपल्याला जन्माबरोबर मिळालेली वस्तू नाहीये. उलट आपलं मन हे सामाजिक संवादातून, या प्रतीकांच्या देवाणघेवाणीतून तयार होतं. आपलं मन म्हणजे जणू काही आपण इतरांशी स्वतःच्या आतल्या आत करत असलेला एक संवादच आहे. हे जे चित्र दिसतंय ना, ते मीडच्या संपूर्ण सिद्धांताचा सार आहे. हे दाखवतंय की मन, आपलं स्व आणि समाज या तीन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. उलट त्या एका अशा चक्रात अडकलेल्या आहेत जिथे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला सतत घडवत असते. एक सतत फिरणारं चक्र. आणि याच जबरदस्त कल्पनेला आज आपण प्रतिकात्मक अंतर्क्रियावाद म्हणून ओळखतो. याचा सरळ सोपा अर्थ असा की आपण सगळे मिळून काही सामायिक प्रतीकांच्या माध्यमातून आपलं सामाजिक जग तयार करतो. ओके, सिद्धांत तर भारी आहे, पण हे प्रत्यक्षात कसं घडतं? म्हणजे आपण बनायला शिकतो तरी कसं? चला, आता आपल्या प्रत्येकाच्या लहानपणीच्या गोष्टीमधून हे समजून घेऊया. मीड म्हणतात की आपल्यापैकी प्रत्येकाचा स्व बनण्याचा प्रवास हा 3 महत्त्वाच्या टप्प्यांमधनं जातो. पहिला टप्पा आहे तयारीचा. म्हणजे साधारण जन्मापासून 3 वर्षांपर्यंत. विचार करा, एक लहान बाळ ते मोठ्यांना पाहून फक्त नक्कल करतंय. जसे की कुणी टाटा केलं की तेही हात हलवतं. त्याला त्या कृतीचा अर्थ वगैरे काही कळलेलं नसतो. ही निव्वळ नक्कल आहे. मग येतो खेळाचा टप्पा. आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, ती आता भूमिका वटवायला लागतात. कधी डॉक्टर खेळतात, कधी शिक्षक बनतात. पण गंमत म्हणजे एका वेळी ती एकच भूमिका साकारू शकतात. आणि हे सगळं ते आपल्या जवळच्या लोकांमुळे, म्हणजे आई, वडील, शिक्षक, ज्यांना मीड महत्त्वपूर्ण इतर म्हणतात, त्यांच्याकडून शिकतात. आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, संघ खेळाचा. आता कल्पना करा एका फुटबॉल टीमची. तिथल्या प्रत्येक खेळाडूला फक्त स्वतःची भूमिकाच नाही, तर इतर सगळ्या खेळाडूंच्या भूमिका काय आहेत आणि त्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हेही समजावं लागतं. इथेच आपल्या मनात समानीकरण ही संकल्पना तयार होते. म्हणजे समाजाचे नियम काय आहेत, समाजाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे, हे आपण शिकतो. चला आता या सगळ्याला थोडं मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. एका व्यक्तीचं स्व आणि हा जो मोठा समाज आहे यांच्यात नेमकं नातं तरी काय आहे ते समजून घेऊ. C.H. कुली नावाच्या एका समाजशास्त्रज्ञाने मीडच्या या कल्पनेला एका वाक्यात इतकं सुंदर मांडलंय की बस. ते म्हणतात, मी कोण आहे हे मी ठरवत नाही, मी कोण आहे हे समोरचाही ठरवत नाही, तर समोरच्याला काय वाटतं की मी कोण आहे या माझ्या कल्पनेतूनच मी घडतो. यालाच आरशातील स्व असंही म्हणतात. म्हणजे आपण इतरांच्या डोळ्यात स्वतःला पाहतो. तर मग या सगळ्याचा कळीचा मुद्दा काय? तो हा आहे की स्व आणि समाज हे जणू काही जुळे भाऊ आहेत. एक दुसऱ्याशिवाय अस्तित्वातच राहू शकत नाही.
आणि हे काही फक्त हवेतले विचार नव्हते बरं का. मीड आणि त्यांच्या शिकागो स्कूलमधल्या सहकाऱ्यांनी या कल्पनांचा वापर करून गरिबी, गुन्हेगारी, स्थलांतरितांचे प्रश्न आणि वंशभेद यांसारख्या त्या काळातल्या गंभीर सामाजिक समस्यांवर काम केलं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण कुठपर्यंत आलो आहोत? मीडच्या या कल्पनेने खरंच काय बदललं? आणि हे सगळं आपल्यासाठी आज इतकं महत्त्वाचं काय आहे ते पाहूया. मीडचं एक वाक्य या सगळ्याचं पुन्हा एकदा सार सांगतं. आपण स्वतःला आत्मनिरीक्षणातून नाही तर इतर लोकांशी संवाद साधून शोधतो. म्हणजे आपल्या स्वचा शोध आपल्या आत नाही तर तो बाहेर लोकांसोबतच्या आपल्या नात्यांमध्ये आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, जर आपलं स्व इतरांशी बोलून त्यांच्यासोबत राहून घडत असेल तर मग विचार करा, आजचं आपलं हे डिजिटल जग, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, जिथे आपण सतत इतरांच्या नजरेखाली असतो, ते आपल्या स्वत्वावर, आपल्या मीपणावर काय आणि कसा परिणाम करत असेल? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?